राज्यातील अनेक भाग उष्णतेच्या झळांनी होरपळत असताना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मात्र सध्या थेट काश्मीरची अनुभूती देत आहे. दाट धुक्यांची चादर, थंडगार वारे आणि निसर्गाचे मनमोहक रूप यामुळे पर्यटक अक्षरशः भारावून गेलेले आहेत. महाबळेश्वरमधील डोंगरदऱ्या, वेण्णा लेक आणि मुख्य बाजारपेठ दाट धुक्यांनी हरवून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी धुक्यांची धुलई संपूर्ण शहराला वेढून टाकत असून ऐन उन्हाळ्यातही थंडीची अनुभूती पर्यटकांना मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा चढत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र वातावरणाने अचानक कात टाकलेली आहे. निसर्गाच्या या अनोख्या आविष्काराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. वेण्णा लेक परिसरात नौकाविहाराचा आनंद घेताना आणि धुक्यात हरवलेल्या निसर्ग सौंदर्याचे छायाचित्र टिपताना पर्यटक दिसून येत आहेत. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरने पुन्हा एकदा आपल्या मोहक रूपाने पर्यटकांना भुरळ घातली असून धुक्याच्या या नयनरम्य वातावरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण पाहू शकता वातावरण किती असा स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. मुंबईमध्ये काम करत असताना एकदम प्रचंड गरमीमध्ये आम्ही काम करत असतो, पण इथं एक थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर ची ओळख आहे. इथं आल्यानंतर खूप चांगलं वाटते आणि आता थोड्या वेळातच पाऊस पडेल. तुम्ही पाहू शकता तिथून एकदम धुकं येत आहे, म्हणून असं धुकं येत आहे. किती सुंदर वातावरण झालेलं तुम्ही पाहू शकता. आम्हाला खूप चांगलं वाटतंय. कोणतं गाणं? अर्जित सिंगचेच सगळे गाणे आठवतात. त्यातलं शाहरुख खान ते नाही का, ते भरपूर गाणी आहेत, आता आठवत नाही एवढं चांगलं. महाबळेश्वरमध्ये येऊन मला तर खूप आनंद होतो आहे. सध्या तुम्ही जर बघाल मुंबई पुणे इथे खूप वातावरण बिघडलेलं आहे आणि त्यामुळे खूप गरमीचा एक वाफा फिरतो आहे मुंबई पुण्यामध्ये. पण मला इथे येऊन एकदम आनंदाने असं एक थंडगार वातावरण असं वाटतं आहे. मला आतून एकदम खुशी होती आहे की एवढं थंड, आणि तुम्ही मागून माझा आवाज ऐकू शकता. ते वादळाचं वातावरण झालं असं वाटेल आत्ता पाऊस पडेल की नंतर पाऊस पडेल. मी फक्त थांबलो की जर एक असं एक पावसाचं एक असं एक हे दिसेल मला, तरी खूप मजा येईल इथे. धन्यवाद. हवेशीर आहे, थंडगार आहे आणि खूप छान वाटते. आनंदमय वातावरण आहे आणि सर्वांनी येऊन इथे एन्जॉय करावा. चांगली आहे ही वेळ सोडू नका. आल्हाददायक, खूप छान आहे, छान आहे, थंड आहे. बस. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.